अगदी साध्या सोप्या पद्धतीने केलेली हैदराबादी चिकनची रेसिपी आपली तयार झालेली आहे। रंग पण सुरेख आलेला आहे आणि दिसायला पण खूप छान दिसते आहे। नमस्कार, मी प्रतिमा's किचनमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत। आपण यापूर्वी पण चिकनच्या बऱ्याचशा रेसिपी बघितलेल्या आहे, पण आज आपण बघणार आहोत हैदराबादी चिकनची रेसिपी खूप साधी सोपी आहे। खूप कमी आणि मोजकेच मसाले लागतात। रेसिपी पूर्ण बघा, अगदी स्टेप बाय स्टेप दाखवलेली आहे। मला खात्री आहे की आजची ही रेसिपी तुम्हाला नक्कीच आवडेल, पण त्याआधी तुम्ही माझ्या चॅनलला अजूनपर्यंत लाईक आणि सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा। चला तर रेसिपीला सुरुवात करूया। सर्वात आधी हैदराबादी चिकन करण्यासाठी मी इथे पाऊण किलो चिकन घेतलेलं आहे। चिकन छान स्वच्छ करून घेतलेलं आहे आणि 1 ते 2 पाण्याने धुवून पण घेतलेलं आहे। नंतर आपल्याला घ्यायचे आहे 2 मध्यम आकाराचे कांदे आणि ते असे पातळ आणि लांब असे चिरून घ्यायचे आहेत। आणि मध्यम आकाराचे 3 कांदे आपल्याला बारीक चिरून घ्यायचे आहेत। त्यानंतर आपल्याला काही खडे मसाले बघायचे आहेत। 4 ते 5 लवंगा घ्यायच्या आहेत, थोडंसं दालचिनीचा तुकडा घ्यायचा आहे, 1 चक्री फूल, 3 साध्या वेलची घ्यायची आहे, 8 ते 10 काळ्या मिरी, 2 लाल मिरच्या सुक्या, थोडंसं तेजपान, 1 ते 1.5 चमचा धणे आणि 1 चमचा जिरे घ्यायचं आहे। आता त्यानंतर आपल्याला एक कढई घ्यायची आहे आणि कढईमध्ये 1 ते 2 पळी आपल्याला तेल टाकून द्यायचं आहे। तेल छान गरम झालेलं आहे। त्यामध्ये आता उभा आणि पातळ चिरलेला कांदा आपल्याला टाकून छान मंद गॅसवरती सोनेरी होतपर्यंत तळून घ्यायचा आहे। कांदा तळून घेत असताना आपल्याला थोडंसं त्यामध्ये मीठ टाकायचं आहे। मीठ टाकल्याने कांद्याला रंग लवकर येतो आणि छान कुरकुरीत पण होतो। तुम्ही इथे बघू शकता की कांदा छान असा लालसर सोनेरी रंगाचा झालेला आहे, असा छान कुरकुरीत पण झालेला आहे। आता इथे आपल्याला गॅस बंद करायचा आहे आणि कांदा आपल्याला एका प्लेटमध्ये काढून घ्यायचा आहे। तो कांदा आपल्याला गार होऊ द्यायचा आहे। आता त्यानंतर आपल्याला चिकन घ्यायचं आहे आणि चिकन मॅरिनेशन करण्यासाठी आपल्याला अर्धी वाटी इथे दही घ्यायचं आहे। दही थोडंसं असं चमच्याने फेटून घ्यायचं आहे आणि चिकनमध्ये ते टाकायचं आहे। नंतर आपल्याला 2 चमचे आलं, लसूण आणि कोथिंबीरचं वाटण टाकायचं आहे। बारीक चिरलेली कोथिंबीर, अर्धा लिंबाचा रस, थोडंसं मीठ टाकायचं आहे आणि तळून घेतलेला कांदा टाकायचा आहे। तो आता कांदा छान गार झालेला आहे आणि असा कुरकुरीत आहे, तर आपल्याला असाच हाताने याच्यामध्ये कुस्करून टाकायचा आहे। तुम्ही हाताने पण कुस्करू शकता किंवा मिक्सरमध्ये हलकंसं फिरवून पण घेऊ शकता। त्यानंतर हे सगळं आपल्याला हाताने मिक्स करून घ्यायचं आहे, जेणेकरून जे आपण मसाले वगैरे टाकले ते सगळे चिकनला लागेल आणि आपलं मॅरिनेशन छान होईल। तुम्ही इथे बघू शकता की आपण छान मिक्स करून घेतलेलं आहे। आता याच्यावरती झाकण झाकून चिकन मॅरिनेशन करण्यासाठी आपल्याला अर्धा ते पाऊण तास ठेवायचं आहे। चिकन मॅरिनेशन होतपर्यंत बाकीची आपण तयारी करूया। आता मसाले भाजण्यासाठी आपण कढई गरम करून घेऊ। कढई गरम झाली की जे आपण सुखे मसाले घेतले होते ते सगळे त्यामध्ये टाकून घ्यायचे आहे आणि मध्यम गॅसवरती त्याचा रंग बदलेपर्यंत आपल्याला हे भाजून घ्यायचे आहे। आता हे मसाले आपले छान भाजून झालेले आहे। एका प्लेटमध्ये काढून घेऊ आणि थोडेसे गार झाले की एक मिक्सरचं भांडं घेऊन आपल्याला हे जाडसर वाटून घ्यायचं आहे। बघू शकता की मी हे मसाले खूप जाडसर किंवा खूप बारीक असं वाटून घेतलेले नाही आहेत आणि रंग पण सुरेख आलेला आहे। अशा प्रकारे आपला हैदराबादी मसाला तयार झालेला आहे। आता आपल्याला चिकन बनवायचं आहे, त्यासाठी एक कढईमध्ये आपल्याला आपल्या आवडीनुसार तेल घ्यायचं आहे। मी ते 3 पळी तेल टाकते आहे। तेल छान गरम झालेलं आहे। त्यामध्ये 2 मसाला वेलची, 1 तेजपान आणि बारीक चिरलेला कांदा पूर्ण टाकून घ्यायचा आहे आणि कांदा आपल्याला छान हलकासा सोनेरी रंगाचा होतपर्यंत परतून घ्यायचा आहे मध्यम गॅसवरती। कांदा खूप असा आपल्याला होऊ द्यायचा नाही आहे। तुम्ही इथे बघू शकता की कांद्याचा रंग बदललेला आहे, हलकासा सोनेरी रंग आलेला आहे। आता त्यामध्ये आपल्याला काही सुके मसाले परत टाकायचे आहेत। तर 1 चमचा धने जिरेची पावडर, आपल्या आवडीनुसार साधं लाल तिखट, थोडीशी हळद,
आणि चवीपुरतं मीठ. हे सगळं आता आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. हे सुके मसाले छान आपण परतून घेतलेले आहे. आता त्यामध्ये जे वाटणाचं थोडंसं पाणी होतं ते मी टाकलेलं आहे, जेणेकरून जे मसाले आहेत ते छान परतल्या जाईल, करपणार पण नाही आणि ते आपल्याला तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे. आता त्यामध्ये आपल्याला मॅरिनेट झालेलं चिकन टाकायचं आहे. अर्धा तास किंवा अर्धा तासापेक्षा जास्त वेळ पण तुम्ही चिकन मॅरिनेशन करून घेऊ शकता. आता हे सगळं चिकन आपल्याला मसाल्यांमध्ये छान मिक्स करून घ्यायचं आहे. इथे गॅस आपण अगदी कमी ठेवलेला आहे. आता त्याच्यावरती झाकण झाकून आपल्याला 1 ते 2 मिनिटासाठी वाफ काढून घ्यायची आहे. इथे 1 ते 2 मिनिट झालेले आहे. तुम्ही इथे बघू शकता की मस्त असं तेल सुटलेलं आहे. परत एकदा आपण हे सगळं चिकन मिक्स करून घेऊ. आता जो आपण हैदराबादी मसाला करून घेतलेला होता तो टाकायचा आहे. तो मसाला थोडा जास्त होईल म्हणून मी थोडासा बाजूला ठेवलेला आहे, पूर्ण टाकलेला नाही आहे. तुम्हाला जर वाटत असेल तर तुम्ही पूर्ण पण टाकू शकता. तो मसाला टाकून झाला की आपल्याला परत एकदा हे चिकन पूर्ण मिक्स करून घ्यायचं आहे. तुम्ही इथे बघू शकता की चिकनचा रंग काय सुरेख दिसतो आहे. आता हे मिक्स करून झाल्यानंतर यामध्ये अगदी थोडंसं पाणी टाकते आहे. जे मसाल्याचं पाणी होतं ते मी टाकते आहे. परत एकदा मिक्स करून घेऊ आणि याच्यावरती झाकण झाकून मंद गॅसवरती 4 ते 5 मिनिटासाठी होऊ द्यायचं आहे. 4 ते 5 मिनिट झालेले आहे. झाकण उघडून बघूया. मस्त अशी ग्रेव्हीमध्येच मसाल्यामध्येच आपली चिकन होत आहे, पण चिकन अजून शिजायचं आहे. आता त्यामध्ये आपल्याला पाणी टाकायचं आहे. तर मी ते अर्धा ग्लास पाणी टाकलेलं आहे. पूर्ण मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता त्याच्यावरती झाकण झाकून आपल्याला 12 ते 15 मिनिट ही मंद गॅसवरती चिकन होऊ द्यायचं आहे, जोपर्यंत चिकनचे पीसेस छान शिजत नाही तोपर्यंत. इथे 10 ते 15 मिनिट झालेले आहेत. झाकण उघडून बघूया. काय सुरेख रंग आलेला आहे. मस्त अशी दाटसर ग्रेव्ही झालेली आहे आणि इथे चिकनचे पीसेस पण छान शिजलेले आहे. आता त्यामध्ये टाकायचं आहे आपल्याला 2 ते 3 हिरव्या मिरच्या अशा मध्ये काप करून टाकायचं आहे. हिरवी मिरचीनी भाजीला एक वेगळा फ्लेवर पण येतो, तिखटपणा येत नाही पण छान फ्लेवर येतो आणि दिसायला पण छान दिसते. आणि नंतर टाकायची आहे त्यामध्ये भरपूर कोथिंबीर. परत एकदा असं मिक्स करून घेऊ. 1 ते 2 मिनिट आपल्याला मंद गॅसवरती हे चिकन पुन्हा होऊ द्यायचं आहे. आता तुम्ही इथे बघू शकता की मस्त अशी तर्री पण आलेली आहे, रंग पण सुरेख आलेला आहे आणि आपलं इथे चिकन झालेलं आहे. झाकण झाकून द्यायचं आहे आणि गॅस बंद करायचा आहे. अशा पद्धतीने आज आपण हैदराबादी चिकनची रेसिपी बघितलेली आहे. यापूर्वी जर तुम्ही कधी केली नसेल तर नक्की एकदा करून बघा. मला खात्री आहे की आजची ही रेसिपी तुम्हाला नक्कीच आवडेल आणि ही रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. भेटूया अशाच नवनवीन आणि साध्या सोप्या झणझणीत रेसिपींसह. तोपर्यंत बाय बाय.